नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुम्ही पाहतात स्क्रीनग्राफिया. आज मी अशा एका गायिकेच्या घरी आली आहे ज्यांची कारकीर्द तब्बल 53 वर्षाची आहे. 50 दशकं त्यांनी चित्रपट आणि गायनसृष्टीमध्ये काय होतं आहे त्याचे चढउतार पाहिलेले आहेत. नुकताच त्यांना अरुण पौडवाल पुरस्कार जाहीर झाला आहे. हो, मी बोलत आहे उत्तरा केळकर यांच्याबद्दल. उत्तराताई, तुमचं स्क्रीनग्राफियामध्ये खूप सारं स्वागत आहे. नमस्कार. बरं, सुरुवात करायची झाली तर अरुण पौडवाल पुरस्कार मिळाला, खूप नामांकित आहे आणि पौडवाल घराण्यातला पुरस्कार आहे. जेव्हा तुम्हाला अनुराधाताईंनी फोन केला की तुम्हाला पुरस्कार देण्यात येतो आहे, तर पहिली रिॲक्शन काय झाली तुमची? साधारण म्हणजे ज्या दिवशी अवॉर्ड ते दिलं मला त्यांनी, त्याच्या आधी 7-8 दिवस अगोदर अनुराधांचा फोन आला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी अरुण पौडवालजींच्या नावाने पुरस्कार देतो एखाद्या कलाकाराला. मग ते रेकॉर्डिस्ट किंवा म्युझिक डायरेक्टर किंवा सिंगर किंवा अरेंजर असं कोणी असतात, तर हा तुला घ्यायला आवडेल का पुरस्कार आणि हे फेलिसिटेशन तुला म्हणजे ॲक्सेप्ट करशील का? मी म्हटलं का नाही करणार ॲक्सेप्ट. एवढ्या मोठ्या संगीतकाराच्या आणि अरेंजरच्या नावाने हा मला पुरस्कार मिळतो आहे, तो माझा ऑनरच आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी नक्कीच स्वीकारीन. अनिल आणि अरुणजी यांच्याबरोबर तुम्ही काम केलं त्या संगीत जोडीबद्दल, तर काही आठवण आहे का तुमच्याकडे त्यांची? म्हणजे काही एखादी बैठकीतली म्हणा किंवा असं चर्चासत्र करताना? आठवणी तशा काय खूप आहेत. आणि अनिल अरुण जेव्हा एकत्र काम करत होते तेव्हा मी म्हणजे त्या जोडीकडे मी गायचेच. पण जेव्हा ते सेपरेट झाले तेव्हा मी सेपरेट अनिलजींची पण गाणी गायचे, सेपरेट अरुणजींची पण गाणी गायचे. आता अनिलजींचं खासियत म्हणजे ते जे रिहर्सलला शिकवायचे तर तसंच्या तसंच ते रेकॉर्डिंगला असायचं. म्हणजे त्याच्यात काहीही त्या सिक्वेन्समध्ये वगैरे काही फरक नसायचा आणि ते अत्यंत परफेक्ट रिहर्सल करून घ्यायचे. आणि एका बाजूला गाणं लिहिलेलं असं रजिस्टर असायचं प्रत्येक पिक्चरचं. एका बाजूला गाणं लिहिलेलं, दुसऱ्या बाजूला कंप्लीट त्या गाण्याचं नोटेशन लिहिलेलं असं असायचं. आणि त्याच्यात कधी बदल असायचे नाहीत जास्ती. आणि अरुणजींचं काय असायचं, अरुणजींना एकदम शांत व्यक्तिमत्वाचे होते आणि हसतमुख असायचे. ते अतिशय म्हणजे शिकवताना पण अगदी मजेने शिकवायचे ते. आणि त्यांच्या चाली फार मेलोडियस असायच्या. ही फार मोठी जमेची बाजू त्यांची होती की फार सिच्युएशनप्रमाणे अतिशय चांगल्या ते समर्पक अशा चाली करायचे. त्यामुळे त्यांची गाणी मला खूप आवडायची आणि मजा यायची. त्यांच्या सिटिंगला सगळे म्युझिशियन्स पण असायचे, काही म्हणजे ठराविक असायचे म्युझिशियन्स की तबल्याला कोणी, गिटारला कोणी, ढोलकीला, स्वतः पेटीवर ते. आणि असे मजेत रिहर्सल चालायचे. तुम्हाला बालपणापासून गायिकाच व्हायचं होतं का? हां, म्हणजे लहानपणापासून आवड तर होतीच. ॲक्च्युली आम्ही 3 भावंडं होतो. माझी मोठी बहीण, मी, आणखीन माझा धाकटा भाऊ. तर नेहमी आई म्हणायची तुम्हाला तिघांनाही आवाज आहे, ते एकाने तरी कोणी गाणारं व्हा असं म्हणायची. आणि माझे वडील त्या काळात चार्टर्ड अकाउंटंट होते. तर ते म्हणायचे अरे माझी प्रॅक्टिस चालवायला एकाने तरी कोणी CA व्हा. तर माझा भाऊ CA झाला आणि मी गायिका झाले. त्याचं माझ्या आईवडिलांना फार म्हणजे समाधान होतं. बरं, मग संगीताचं शिक्षण कसं सुरू केलं, आणि कधी सुरू केलं? पहिल्यांदा सुरुवातीला अगदी माझी आईच मला शिकवायची, कारण आई गाणं शिकलेली होती. तर ती शिकवायची मला. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समधनं वगैरे भाग घ्यायला सांगायची. बस कधी मिळायचं प्राईज, कधी नाही पण मिळायचं, पण बऱ्याच वेळा मिळायचं. मग शाळेमध्ये असताना वगैरे असं मी क्लासेसनाच जात होते. पण कॉलेजमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा कॉलेजमध्ये मी सकाळी माझं विल्सन कॉलेज होतं ते करायचे. माझं शिक्षण सगळं सेंट कोलंबामध्ये झालं, सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये. आणि नंतर विल्सन कॉलेजला मी गेले आणि सकाळी ते कॉलेज करायचं आणि संध्याकाळी मी क्लासिकलचं कॉलेज करायचं. म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीचा मी डिप्लोमा करत होते. तिथे मी किराणा घराण्याची गायकी शिकले पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडे. आणि जवळजवळ 26 वर्ष मी त्यांच्या घरी जाऊन शिकत होते. म्हणजे तो कोर्स झाल्यानंतर मी घरी जाऊन त्यांच्याकडे शिकत होते. शिवाय लाईट म्युझिकमध्ये मी यशवंत देवांकडे शिकायला जायचे. आणि गझल साठी मी श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे राजसाहेबांचे वडील, राज ठाकरेंचे वडील श्रीकांतजी, ते उत्तम संगीतकार होते. त्यांचा उर्दूचा अभ्यास खूप चांगला होता. तर ते मला गझल शिकवायचे. अशी सुरुवात झाली. आता तुम्ही जी काही संगीतकारांची नावं घेतली फार दिग्गज आहेत आणि भारतीय संगीताच्या इतिहासामध्ये फार मोठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. तर त्यांच्या काही आठवणी, त्यांची काही गाणी तुमच्या मनात रुंजी घालतायत का? आता मी सगळ्यांकडेच, आता माझे क्लासिकलमधले जे होते गुरु ते काय कॉम्पोज करायचं नाही, ते क्लासिकल मी त्यांच्याकडे शिकले.
पण ते अतिशय प्रेमळ आणि अतिशय मनापासून मला शिकवायचे. कुठचाही म्हणजे तिन्ही गुरूंनी कमर्शियल ॲटिट्यूड कधी ठेवलाच नाही मला शिकवताना. फार प्रेमाने शिकवायचे. काय पैसा हा विषयच नव्हता. तर क्लासिकलमधले त्यांनी मला व्यवस्थित राग शिकवले, ठुमऱ्या शिकवल्या आणि यशवंत देवांकडे मी लाईट म्युझिक कसं गावं ह्याचं ट्रेनिंग घेतलं. यशवंत देवांचं काय कसं असायचं, कुठचंही कॉम्पोजिशन असलं की ते म्हणायचं की चाल वगैरे तू पिकअप करशील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातलं एक्सप्रेशन. त्याच्यावरती एक हरकत कमी आली तरी चालेल, पण एक्सप्रेशन्स जास्त यायला पाहिजेत. आणि श्रीकांतजींचं कसं होतं, त्यांचा उर्दूचा अभ्यासच खूप खूप होता आणि त्यांचं गाण्यावर अतिशय प्रेम होतं आणि गझला त्या फार सुंदर बनवायचे. आणि त्यांच्या गळ्यातनं सगळे ते पंजाबी ढंग होता त्यांच्या गळ्यामध्ये आणि तो पंजाबी ढंग आत्मसात करण्यासाठीच मी त्यांच्याकडे शिकत होते. म्हणजे उच्चार वगैरे तर शिकवायचेच, पण त्याच्याबरोबर त्यांच्या चाली अवघड असायच्या म्हणायला. पण त्यात दोघांची म्हणजे श्रीकांतजींचे काय आणि यशवंतदेवांचे काय मी पुष्कळ रेकॉर्डिंग्स गायलेत. यशवंतदेवांकडे तर कॅसेट्सला पण गायले, पिक्चर्सला गायले, जिंगल्स पण गायचे, ते जिंगल्स पण करायचे. ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे ते ते करायचे, कधी नाटकासाठी असं खूप काम केलं. प्रोग्राम्स पण पुष्कळ फॉरेनला मी आणि यशवंतदेवांनी भरपूर प्रोग्राम्स केलेले आहेत. त्या दोघांची काही एखादं गाणं तुम्हाला आवडतं तर असं काही आहे का? यशवंतदेवांकडे तर मी खूप गाणी गायले. हेच आहे, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. श्रीकांतजींचं ते गझलचं शिकवायचे. कितने दीप जलते हैं, कितने दीप बुझते हैं, अज़्म जिंदगी लेकर फिर भी लोग चलते हैं. खूपच भन्नाट. म्हणजे दोन्ही गाण्यामध्ये एक जीवनाचं सार, कुठेतरी एक जीवनाला उपयुक्त असं काहीतरी पाठबळ देणारे शब्द होते. बरं, तुम्ही म्हणाला की तुमच्या आईमुळे तुम्हाला गाण्याची आवड लागली. जर का आईला गाण्याची आवड नसती तर उत्तरा केळकर या व्यक्तीला काय व्हायला आवडलं असतं किंवा काय ठरवलेलं तिने बालपणी? नाही, लहानपणापासून मी ना लताबाईंची, आशाबाईंची गाणी खूप खूप ऐकायचे आणि मग मी ती कॉपी करून आपली म्हणायचे. तर म्हटल्यानंतर बरेच जण म्हणायचे तू छान म्हणतेस ग गाणं, शाळेमध्ये पण आणि मग बाहेर पण कुठे आम्ही आमच्या कॉलनीत वगैरे, तर खूप मी गायचे. तर ते म्हणायचं छान आहे तुझा आवाज, छान. मग हळूहळू माझ्या ते बिंबत गेलं की आपल्याला पण सिंगरच व्हायचं आहे, हळूहळू आपण सिंगरच बनायचं. पण त्याच्यासाठी ट्रेनिंग घ्यायला लागतं. तर ट्रेनिंग तर मी घेतच होते आणि मग हळूहळू असं काय एकदम चान्स मिळत नाही कोणाला, हळूहळूच मिळतो ना. तर असं ट्रेनिंग घेतल्यानंतर माझं लग्न झालं आणि लकीली माझे मिस्टर ते आर्किटेक्ट जरी असले पण त्यांना गाण्याची अतिशय आवड होती आणि ते नेहमी मला सांगायचे की तू शिकत जा, हे लताबाई आशाबाईंची ही गाणी ऐकत जा, आत्मसात करत जा. की ती आत्मसात करणं म्हणजे पण एक गळ्याला एक्सरसाइज आहे. अशी वेगवेगळ्या टाईपची तू करत जा गाणी. पण तुझं गाणं काय घरात बसून गाण्यासाठी नाही आहे, तुला बाहेर जाऊन गायलं पाहिजे. तू प्रोग्राम्स कर छोटे छोटे, गाणी म्हण, हळूहळू मिळेल तुला चान्स. आणि तसंच मला मिळायला लागला. म्हणजे तुमचे जीवनसाथी फारच तुम्हाला सपोर्टिव्ह होते. बरं, तुमचं एक गायलेलं गाणं आहे सत्यम शिवम, ते म्हणजे शाळेमध्ये प्रार्थना रूपाने गायलं जातं. या गोष्टीकडे ॲज अ सिंगर म्हणून तुम्ही कसे पाहता? फार मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली मराठी पिक्चरमधलं माझं ते पहिलं गाणं आहे सत्यम शिवम सुंदरा. त्याचा पण एक किस्सा आहे की संगीतकार राम कदम त्यांचं म्युझिक होतं आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द होते. शब्द खूप चांगले होते. ते एक दिवशी पत्ता शोधत शोधत माझ्याकडे रामभाऊ आले घरी. तेव्हा मी आणि माझे मिस्टर, माझी नुकतीच उपिनर साहेबांकडे मी हिंदीमध्ये गायले होते खून का बदला खून, तर ती माझी रेकॉर्ड आली होती आणि ते रेकॉर्ड आम्ही दोघं बघत बसलो होतो. कारण पहिलीच LP रेकॉर्ड अशी आलेली मी बघत होते आणि बघत असताना दारावर बेल वाजली म्हणून मी आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर मला मिस्टरने सांगितलं राम कदम प्रसिद्ध संगीतकार, कारण त्यांचं पिंजरा वगैरे तेव्हा खूप गाजलेले होते. तर ते म्हणाले की तुमचा आवाज ऐकायला मला प्रोड्युसर डायरेक्टर अनंत माने, ते त्यावेळेचे खूप मोठे प्रोड्युसर डायरेक्टर होते, तर त्यांनी तुमचा आवाज ऐकायला सांगितला आहे मला. तर मी त्यांना थोडंसं गाणं ऐकवलं आणि मग म्हणाले चांगला आहे आवाज तुमचा, संध्याकाळी तुम्ही याल का इथे, परळला उतरलेत ते हिंदमाताच्या इथे, तर तिथे त्यांना आपण ऐकूया आणि मग लगेच रिहर्सल करूया.
आणि मग मी त्यांना ऐकवला, त्यांना पण आवडला आवाज. मग रिहर्सल केली सत्यम शमसुंदरची आणि मग दुसऱ्या दिवशी ते गाणं रेकॉर्ड झालं. मग ते गाणं चांगलं झालं, त्यामुळे रामभाऊने खुश होऊन परत त्याच दिवशी दुपारी माझं आणि सुरेश वाडकरांचं एक ड्युएट पण रेकॉर्ड केलं त्याच पिक्चरसाठी, सुशीला पिक्चरसाठी. आणि मग ती प्रार्थना खूप प्रसिद्ध झाली आणि ती सगळीकडे वाजायला लागली, म्हणजे शाळातनं वाजायला लागली. चित्रपटसृष्टी म्हटली तर थोडी वाईट मानली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिटी वेगळी रिझर्व असल्याने आणि एकदम संस्कारी फॅमिली तुमची असल्याने घरातून तुम्हाला कितपत सपोर्ट मिळाला किंवा कोणी सांगितलं का नको नको तिथे बरं नाही आहे असं काही? नाही, मला असं कोणी काही सांगितलं नाही, कारण आमच्या घरात सगळे हायली एज्युकेटेड लोक आहेत. माझी आई पण चांगली सेंट कोलंबामध्ये शिकलेली होती, वडील तर चार्टर्ड अकाउंटंट होते आणि माझे सासरी पण, माझ्या सासूबाई त्या काळातल्या MA विथ इंग्लिश होत्या. सासरे त्यांचे स्वतःचे क्लासेस होते, केवढे तरी चालत होते ते क्लासेस. माझे मिस्टर आर्किटेक्ट होते. घरातले बाकीची माणसं पण हायली एज्युकेटेड होती. तर उलट माझ्या सासू सासऱ्यांचं पण मत होतं की मी करिअर करावी आणि त्याच्यासाठी काही तुला डिफिकल्टीज आल्या तर आम्ही तुझ्या मुलीला सांभाळू, पण तू करिअर कर. आणि मिस्टरांचं पण बॅकिंग होतं पुष्कळ. बरं, तुम्ही अचानकमध्ये आत्मचरित्र लिहिलं तर त्यामागची प्रेरणा आणि कुठून ते कुठपर्यंतचा एरा त्यात कव्हर केला गेला आहे? ॲक्च्युली मी आत्मचरित्र नाही लिहिलेलं, माझ्या आयुष्यात आलेले अनुभव आणि म्हणजे सांगीतिक आयुष्यात आलेले अनुभव आणि माझ्या रोजच्या जीवनात आलेले अनुभव असे मी लिहिलेले आहेत. कारण काही वर्षापर्यंत म्हणजे 90-91 सालापर्यंत ना आम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग्स घ्यायला लागायची. म्हणजे आम्ही गातो आहे, म्युझिशियन्स वाजवत आहेत, रेकॉर्डिस्ट रेकॉर्ड करतो आहे, कोरसवाले गात आहेत आणि अशा वेळी कोणाची जरी चूक झाली एखाद्याची तरी सगळं गाणं परत पहिल्यापासून घ्यावं लागायचं. पण त्यावेळी काय असायचं, सगळेजणं भेटायचे, म्युझिशियन्स भेटायचे, नंतर रेकॉर्डिस्ट, नंतर म्युझिक डायरेक्टर, सगळेजणं भेटायचे. आता काय असतं, कम्प्लिटली ट्रॅकच म्हणजे फक्त आधी घेतला जातो आणि नंतर आपापल्या सोयीनुसार अगदी ड्युएट जरी असलं तरी मेल सिंगर फिमेल सिंगर वेगवेगळे येऊनसुद्धा आपला आवाज डब करतात. अशी सिस्टीम आहे. त्यामुळे कोणी भेटतच नाही आणि माणसांचा सहवासच नसेल तर काय किस्से घडणार ना. त्यामुळे मी फक्त संगीतातले किस्से नाही घेतलेले, बाहेरच्या माझ्या पर्सनल आयुष्यातले पण घेतलेले आहेत. पण जे असे अनुभव आहेत की जे म्हणजे शॉकिंग पण आहेत, जे वाईट पण आहेत, चांगले अनुभव जास्ती आहेत आणि खरंच मला जास्ती चांगला अनुभव आला, फार वाईट माणसं भेटली नाहीत. तर असे अनुभव आहेत, चकित करणारे, धडा शिकवणारे, फसगत करणारे, असे काही काही अनुभव आहेत आणि म्हणून ते मी लिहिलं. म्हणजे सामान्य जीवन जगत असताना जे जे मला अनुभव आलेत आणि संगीतातले आलेत ते सगळ्याचं एकत्र म्हणून मी उत्तर रंग नावाचं पुस्तक लिहिलं. बरं, म्हणजे म्युझिक सिटिंग 50-53 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही अनेक दिग्गज संगीतकार, गीतकार, डायरेक्टर, ॲक्टर यांना भेटला असाल, तर त्यांच्या सिटिंगमधले काही रंगतदार चटकदार किस्से की काही शिकायला मिळालं, काही अपसेट करून गेले, असं काही किस्से आहेत का? जर का सांगण्याजोगे नसेल तर नाव न घेता सांगितलं तरी चालतील. नाही, असे किस्से जास्ती नाहीत. मी म्हटलं ना की 92पासून तर डबिंग्सच चालू झाली, त्यामुळे तिथे किस्स्यांना काय वावच नव्हता. कारण माणसं असेल तिथे किस्से होतात ना. फक्त रेकॉर्डिंगला कोण असायचं, डबिंग सुरू झाल्यानंतर म्युझिक डायरेक्टर, रेकॉर्डिस्ट, बस, आणि कवी फार तर असलं तर जास्ती काय त्याच्यात किस्से होणार ना. पण अशी चांगलीच मला शक्यतोवर माणसं भेटली आणि बप्पीजींकडे, बप्पी लाहिरी, त्यांच्याकडे मी 14 वर्ष त्यांच्याबरोबर प्रोग्राम्स करत होते. मी इथे पण आणि फॉरेनला पण असे करत होते. तर त्यांच्या पिक्चर्सनी त्यांनी मला पिक्चर्स मध्ये पण पुष्कळ गाऊन घेतलं. जवळजवळ 15-20 पिक्चर्सला त्यांनी गाऊन घेतलं माझ्याकडनं. मी हिंदी पिक्चर्स पण आणि उरिया आणि बंगाली पिक्चर्स त्याच्यात गाऊन घेतलं त्यांनी. तर चांगलेच अनुभव आले. आणि वेगवेगळ्या भाषेतनं गाताना एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपल्याला जसे उच्चार ऐकू येतात तसेच आपण लिहून घ्यायचे आणि त्या गाण्याचा मूड काय आहे हे चालीवरनं कळतं की हे आनंदी गाणं आहे का दुःखी गाणं आहे. आणि त्यात कवी सांगायला असतात की एखादा उच्चार चुकला तर कवी सांगतात की ह्याचा उच्चार असा पाहिजे, किंवा इथे जरा तुम्ही सॉफ्टली म्हणा, किंवा इथे जरा नखऱ्याने म्हणा, असं ते सांगतात आपल्याला त्या शब्दांचं. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला काही ते भाषाच कळली पाहिजे असं काही नाही आहे. काही येत नाही, कारण आपल्या देवनागरी लिपीमध्येच आम्ही लिहून घेतो गाणी, जशी ऐकू येतात, उच्चार जसे ऐकू येतात तसे लिहून घेतलं की काही नाही प्रॉब्लेम येत. तुम्ही आतापर्यंत भावगीतं, भक्तिगीतं, सुगम संगीत, लावणी, चित्रपट गीतं, जिंगल्स हे सगळंच गायलं आहे, पण तुम्ही ॲज अ सिंगर म्हणून तुम्हाला कुठल्या प्रकारचं गीत आवडतं आणि का?
असं मला वाटतं की प्लेबॅक सिंगरला सगळ्या टाईपची गाणी गाता यायला पाहिजेत, गाता यायलाच पाहिजेत तशी. म्हणजे आम्हाला कधी कधी सकाळी पूर्वी रेकॉर्डिंग्सला लाईव्ह रेकॉर्डिंग्स होती तेव्हा कधी कधी एखादं भावगीत पण असायचं, म्हणजे सॉफ्ट सॉन्ग असायचं, आणि संध्याकाळी एखादं कॅबरे पण असायचं, अशी पण असायची. पण म्हणजे त्या पटकन मूडमध्ये शिरून गाता आलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मला सगळ्या टाईपची गाणी गायला आवडतात. गझल्स पण आवडतात, भावगीतं आवडतात, सगळ्या टाईपची आवडतात. जेव्हा तुम्ही काही करत नसता, फावला वेळ असतो, तर काय छंद तुम्ही जोपासता आणि पूर्ण दिवस मग काय करता, कसा दिवस व्यतीत करता? एक तर मी गेली अनेक वर्ष, मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी ट्युशन्स करते, ऑनलाईन ट्युशन्स करते गाण्याच्या. त्याच्यात मला खूप आनंद मिळतो आणि त्या मला ॲडजस्ट करता येतात, कारण स्पेशल ट्युशन्स असल्यामुळे त्या मी ॲडजस्ट करते. आणि माझे प्रोग्राम अधूनमधून चालू असतात. रेकॉर्डिंग्स आता कमी झालेत, सगळ्यांचेच, माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांची रेकॉर्डिंग्स तशी कमी झालेत. अधूनमधून असतात, नाही असं नाही, पण आता कमी झालेत. आणखीन या वेळेला मला ट्युशन्स करायला पण खूप आवडतात आणि प्रोग्राम्स तर करतेच मी. त्यामुळे मजा येते मला हे सगळं करायला. आणि फावल्या वेळात तुम्ही विचारलं ना काय करते, हां, मला कुकिंग करायला आवडतं. जरा वेगवेगळे पदार्थ, म्हणजे वेळ असेल तर मला ट्राय करायला नक्कीच आवडतात. मला वाचन करायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात. मैत्रिणींना बोलवून कुठेतरी हॉटेल्समध्ये वगैरे आम्ही जातो. माझ्या सेंट कोलंबाचा वेगळा ग्रुप आहे, शाळेतल्या कॉलेजच्या मैत्रिणींचा वेगळा ग्रुप आहे. मग आम्ही हॉटेल्सला जातो आणि मजा करतो. बरं, तुम्ही तुमच्या आईबाबांबद्दल बोललात, भावंडांबद्दल बोललात, तर तुमची इकडची जी फॅमिली आहे लग्नानंतर, मिस्टर आणि मुलीबद्दल काही सांगाल का? आणि तुमचं लग्न मुळात कसं जमलं? कारण तुम्ही दोघे वेगवेगळ्या क्षेत्रातले, तर ते कसं जमलं आणि त्यांचा, म्हणजे तुमच्या मिस्टरांचा लाईफभर तुम्हाला कशाप्रकारे म्युझिक करिअरमध्ये तुम्हाला पाठिंबा राहिला? खरं आमचं लव्ह मॅरेजच आहे. लोणावळ्याला आमचं पण घर होतं, त्यांचं पण घर होतं, तर तिथे आमची ओळख झाली. आणि मग कॉलेजपासून आमचं होतं. पण कॉलेजमध्ये मला जास्ती वेळ मिळायचा नाही, कारण माझं सकाळी एक कॉलेज असायचं, संध्याकाळी, आणि ते पण आर्किटेक्चरला होते फायनल इयरला वगैरे. मग ते झाल्यानंतर ते इंटिरियरची पण प्रॅक्टिस करत होते आणि आर्किटेक्चरल पण प्रॅक्टिस करत होते, आणि त्यामुळे त्यांना पण जास्ती वेळ नसायचा. पण माझं लग्न मात्र लवकर झालं, आणि घरातली सगळी माणसं हायली एज्युकेटेड असल्यामुळे आणि सगळ्यांना गाण्याची आवड असल्यामुळे मला कधी प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे जी संसारात ॲडजस्टमेंट करायला लागते, आणि स्पेशली ती नवऱ्यालाच जास्ती करायला लागते. बाई जर बाहेर पडली तर नवऱ्यालाच ॲडजस्टमेंट करायला लागते. पण त्यांचा बिझनेस असल्यामुळे ते पटकन मुलीला बघायचे. आता दिवसभर कोणी नोकर असायचे, पण नंतर उशीर होणार असेल मला यायला वगैरे, तर मुलीकडे बघणं वगैरे ते आनंदाने करायचे, आणि त्यांची इच्छाच होती. आणि एवढंच काय, जेव्हा बिलनची नागिनसारखं गाणं माझं एवढं पॉप्युलर झालं, तेव्हा मला सारखे त्याच टाईपच्या गाण्यांची ऑफर येत होती, सारखी, म्हणजे रेकॉर्डिंग्स येत होती. म्हणजे फेम मिळत होती, पैसा मिळत होता, पण म्हणून मला आनंद नव्हता फार, की सगळी त्याच टाईपची गाणी मला गायला कंटाळा येत होता. तर ते म्हणाले की आपण करूया ना, बहिणाबाईची निर्मिती आपण करूया, जी फिलॉसॉफिकल गाणी आहेत, ज्याचं काव्याच्या दृष्टीने मूल्य फार आहे, तर अशी गाणी आपणच करूया. आणि पहिल्यांदा ती गाणी दूरदर्शनवर आलेली होती. तेव्हा काहीच कुठचे चॅनल्स नव्हते. तेव्हा 79मध्ये ते भक्ती बर्वेनी त्याच्यात काम केलं होतं, आणि ते सगळे राईट्स त्यांच्याकडे होते, दूरदर्शनकडे. ते माझ्या मिस्टरांनी विकत घेतले ते राईट्स, आणि मग स्वतः त्याची निर्मिती केली. त्याचं डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग पण माझ्या मिस्टरांनीच केलं माणसं ठेवून. आणि एक मला समाधान मिळालं की एक चांगली डबल कॅसेट ती आधी पहिल्यांदा होती, मग CD. नंतर माझे मिस्टर गेल्यानंतर मला त्याचं मार्केटिंग वगैरे जमणार नव्हतं, म्हणून मी सागरिका कंपनीला राईट्स विकले, आणि मग म्हणजे चालू राहिलं डिस्ट्रीब्युशन त्याचं. पण एक चांगलं काम केल्याचं, म्हणजे ज्याला सांगीतिक मूल्य आणि फिलॉसॉफिकल ती गाणी होती, या दृष्टीने त्याचं मूल्य खूप होतं. तर ते गाण्याचं समाधान मला मिळालं. आणि तुमची मुलगी काय करते, ती का नाही? हां, नाही, माझी मुलगी बरंच काय करते. ती गाणं, डान्स, ॲक्टिंग तिन्ही शिकत होती शाळेत असताना. ती कॉलेजची बेस्ट स्टुडंट होती. मग तिने बरेच कोर्सेस केले. MA झाली, IATA झाली, METचा कोर्स केला तिने. नंतर सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्सेस केले. पण ती म्हणजे मी तिला सांगायचे की तुझा आवाज प्लेबॅकला योग्य नाही आहे, पण तू गाण्यामध्ये नक्कीच काहीतरी करू शकतेस. मग तिने शिकवण्याची लाईन पकडली, आणि आज स्वरमानस नावाची तिची इन्स्टिट्यूट आहे, आणि गेली 23 वर्ष ती चालवते. आणि त्याच्यात तिची टॅगलाईनच ही आहे की एनीबडी कॅन सिंग.
की प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, प्रॉब्लेम्स असतात. तर ते विसरण्यासाठी गाणं एकदम उत्तम रेमेडी आहे. आणि तुम्हाला आवाज नसला तरीसुद्धा ट्रेनिंगने तुम्ही सुधारू शकता आणि गाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. हे बेसिक तिचं प्रिन्सिपल आहे आणि त्यामुळे खूप प्रतिसाद तिला मिळतो आणि खूप लोक तिच्याकडे शिकत आहेत. बरं, पूर्वीचं रेकॉर्डिंग आणि आताचं रेकॉर्डिंग तुम्ही थोडे काही अनुभव सांगितलेत, पण टेक्निकली आणि काय म्हणतात ते क्रिएटिव्हिटी वाईज काय बेस्ट होतं, पूर्वीचं काही आताचं? दोन्ही प्रकार मला आवडायचे. कारण तेव्हा काय असायचं की एक आपण गातो आहे गाणं आणि म्युझिशियन्स आणि रेकॉर्डिस्ट सगळेजण काम करतायत आणि आपलं एखाद्याची जरी चूक झाली तरी परत सगळं म्हणायला लागायचं. आता तसं नसतं. ट्रॅक आधी घेतात आणि तुकड्या तुकड्याने पण तुम्ही गाणं डब करू शकता. रिटेक वगैरे म्हणजे पटकन आपल्याला करता येतं. म्हणजे त्या एक लाईन समजा चुकली तर त्या लाईनी एक लाईन कशाला, एक शब्द जरी चुकला तरी तेवढासुद्धा डब करता येतो. एवढं ॲडव्हान्स टेक्निक झालेलं आहे. पण दोन्हीची सवय होती. म्हणजे तेव्हा तसं गाण्याची सवय होती, आता असं गाण्याची सवय आहे. अशा याच्यात पण मला मजा येते, नाही असं नाही. आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं, रिटेक जास्ती होऊ नयेत. म्हणजे एकदा आपलं चुकलं की परत सगळं, किंवा कोणाचं दुसऱ्याचं चुकलं तरी परत सगळं गाणं गायला लागायचं. त्यामुळे असं होऊ नये, जास्ती रिटेक्स होऊ नयेत म्हणून रिहर्सल्स पण खूप घेतल्या जायच्या रिहर्सल. मी ओपिनियर साहेबांकडे गायले, त्यांनी माझ्या 3 गाण्यांच्या 20 रिहर्सल्स घेतल्या. त्यामुळे गाणं पाठच झालेलं होतं मला आणि पहिल्या टेकलाच ओके झालं होतं तिन्ही गाणी. तर तेव्हा रिहर्सल्स खूप चालायच्या. पण आताच्या जमान्यात रिहर्सल्सना जास्ती वेळ नसतो. एखादी रिहर्सल होते, नाही असं नाही, आणि सगळ्यांचीच होते असं नाही. काही काही गाणी तिकडे जाऊन पण पिकअप करतो. तर त्यामुळे डबिंगच्या त्या दृष्टीने हे डबिंग फायदेशीर ठरतं. की पूर्वी आम्हाला एक गाणं व्हायला 3-4 तास लागायचे, आता 3-4 तासात 3-4 गाणी रेकॉर्ड होतात. हा फरक आहे. बरं, एका गायिकेसाठी म्हणजे त्यांची ट्रेडमार्क गाणी, जसं तुमचं आहे चिकमोत्याची माळ आहे, बहिणाबाईंची गाणी आहेत, जेजुरीचं लावणी आहे, अनेक गीतं आहेत, सुंदरा नावाची एक प्रार्थना आहे म्हणजे सत्यम शिवम सुंदर. तर असे अनेक गीतं एका गायिकेसाठी जेव्हा ट्रेडमार्क होतात तर ते कितपत तुम्हाला योग्य वाटतं, की किती बूस्ट मिळतो करिअरला म्हणा? मला तर म्हणजे एकदा माझं सुरू झाल्यानंतर माझी चालूच राहिली होती. कारण करिअर होण्यासाठी ना तुमच्याकडे कंटिन्युअस काम पाहिजे. आत्ताचं सोडा, आता माझं वय एवढं झालेलं आहे, पण गेली अनेक वर्ष, जवळजवळ 40-45 वर्ष म्हणजे कंटिन्युअस माझी रेकॉर्डिंग चालूच होती. आणि त्यावेळी काय व्हायचं, पिक्चर्सची पण गाणी चालू असायची, प्रोग्राम्स पण खूप चालू असायचे आणि कॅसेट रेकॉर्डिंगच्या एवढ्या कंपन्या होत्या कॅसेटच्या, की सारखेच कुठच्या ना कुठं मी सगळ्याच कंपन्यांकडे जवळजवळ गात होते. त्यामुळे ह्याचं नाही तर त्याचं, त्याचं नाही त्याचं असं सारखं चालूच असायची. आणि एकेका वेळी गेली की 5-5, 6-6 गाणी डब व्हायची. त्यामुळे तुम्हाला करिअर जर करायचे असेल तर तुम्हाला सलग काम मिळालं पाहिजे आणि मग त्याच्यातलं एखादं हिट होतं. काय सगळीच गाणी हिट नाही होत, मग एखादं गाणं हिट होतं. पण असं तुम्हाला सतत वर्षानुवर्ष काम चालू असेल तरच तुमची करिअर होते, असं मला वाटतं. तुम्ही हिंदीत देखील करिअर केलीत, मग त्याविषयी कसा अनुभव होता, कशी सुरुवात झाली हिंदी पार्श्वगायनाची? हिंदीमध्ये मी गायले बप्पी लहिरी, लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडे पण गायले, आनंद मिलिंदजी, राम लक्ष्मण अशा लोकांकडे मी गायले, ओपिनियर साहेब अशी गायले. पण 83मध्ये मला असं वाटतं एकदा मला बप्पीजींनी सलमा आगासाठी डबिंग गायला बोलवलं होतं. म्हणजे तीच गाणार होती, पण शूटिंगला घाई होती, म्हणजे शूटिंगसाठी ते घाईने पाहिजे होतं गाणं, म्हणून मी गायले. आणि ते झाल्यानंतर मग माझं गाणं इरेज झालं आणि तिचं ठेवलं. पण मी ते मला सांगूनच त्यांनी केलं होतं. पण कित्येक एस्टॅब्लिश सिंगर सुरुवात अशीच करतात डबिंग्स गाऊनच. म्हणजे त्यानिमित्ताने आपला आवाज प्रोड्युसरला ऐकवता येतो आणि आपल्याला एवढ्या 70-80 तेव्हा म्युझिशियन्सबरोबर गावं लागायचं ना, 70-80 म्युझिशियन्सबरोबर गाण्याची पण आपल्याला कॉन्फिडन्स येतो गायचा, किंवा चाल आयत्या वेळी पिकअप करण्याचा कॉन्फिडन्स येतो. तर ह्या दृष्टीसाठी मी 1-2 वर्ष ते केलं आणि मी गात पण होते त्यांच्यासाठी. पण त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की मी जी गाणी केली दुसऱ्यांसाठी डबिंग म्हणून ती माझीच ठेवली त्यांनी. आणि काही प्रोड्युसरने सांगितलं अरे हिचं चांगलं आहे, हिचंच ठेवूया म्हणून. अशी सुरुवात झाली. आणि मग बप्पीजींनी बऱ्याच पिक्चरसाठी माझ्याकडनं टार्झन, डान्स, 100 करोड, माँ कसम, घर घर की कहानी अशा बऱ्याच पिक्चर, 100 करोड सांगितलं, अशा अनेक पिक्चरसाठी गाऊन घेतलं. हे गाणं फेमस झालं होतं सर, आ गया हलवा वाला आ गया,
आ गया हलवा वाला आ गया, रंग जमाने आ गया, धूम मचाने आ गया रे, आ गया हलवा वाला आ गया. हे त्यांचं गाणं होतं. पण बप्पी धानखेरीज बाकी जे संगीतकार होते आणि त्यावेळेला अनेक म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली अनेक मोठ्या मोठ्या गायकांचा महासागर होता. अशा वेळेला स्वतःला टिकवणं आणि काही प्रॉमिनंटली गाणी स्वतःला मिळणं हे कितपत युद्ध समान वाटलं तुम्हाला? नाही, मला युद्ध समान वगैरे काही वाटलं नाही. कारण एक तर मी फार ॲम्बिशियस नव्हते. माझ्या नवऱ्याची इच्छा फार होती की मी प्लेबॅक सिंगिंग करावं वगैरे. त्यामुळे जेवढी फोन्सवरती मला यायचे ना तेवढेच मी करायचे. आणि दुसऱ्यांकडे जाऊन गाणी ऐकवणं वगैरे हे मी केलं नाही. पण ते चांगलं आहे वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. काही काही जणं ऐकवतात म्युझिक डायरेक्टर्सना गाणी वगैरे आणि त्यांना चान्स मिळतो. पण मला फोनवर जेवढी मिळत होती तेवढ्यात मी खुश होते. आणि मी बरेच प्रकार करत होते. फक्त काय रेकॉर्डिंग्स नाही, प्रोग्राम्स पण होते, रेकॉर्डिंग्स होती, कॅसेट रेकॉर्डिंग्स होती, माझं शिकवणं चालू होतं. तर ह्या सगळ्याच्यात मला जे मिळत होतं काम मी बिझी राहत होते आणि तेवढं मला बास होतं. मला आणखीन पॉलिटिक्समध्ये पडायचं नव्हतं. परत अशा वेळी पण मला पुष्कळ वेळा एक दोनदा त्यांनी मला असं सांगितलं होतं की बघ मे महिन्यात आम्ही नाही होत, मी आणि उषा नाही आहेत, तुला मिळतील रेकॉर्डिंग्स वगैरे, तर तू इथेच थांब, मे महिन्यात जाऊ नकोस कुठे वगैरे. म्हणजे असं त्यांचं पण बॅकिंग मला होतं, नाही असं नाही. तुम्ही स्टेज शो पण केली? हो हो. त्याच्यातला कसा अनुभव, म्हणजे तुम्ही जगभर फिरलात, हो ऑडियन्स तिकडची भारतीय हो. कसं रिप्लाय? हां, आता यशवंतदेव आणि मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा मँचेस्टरला आम्ही गायलो आणि मी लावणी गायली. तर एकदम तिकडच्या ऑडियन्समधनं शिट्ट्या वगैरे आल्या. ते मी अजिबातच एक्सपेक्ट केल्या नव्हत्या की तिथला पण ऑडियन्स म्हणजे जरी मराठी असला तरी शिट्ट्या वगैरे देतील असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी शिट्ट्या दिल्या. किंवा बप्पीजींबरोबर पण फॉरेनला वगैरे चांगलाच ऑडियन्स त्यांचा वेगळा क्राऊड असायचा. मराठी क्राऊड वेगळा असायचा, हिंदी क्राऊड वेगळा असायचा असं. तुम्ही मराठी गायनाची सुरुवात करता करता हिंदी आणि बाकी बप्पीदांबरोबर ओरिया आणि बंगाली पण गायलात. आणि बाकी भाषांमध्ये जर का एखाद्या माणसाला ट्राय करायचं असेल किंवा जो तिची ती मातृभाषा नसेल तर अशा नवीन कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषेमध्ये ट्राय करताना? मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला की आपल्याला जसं गाणं ऐकू येतं तसंच आपल्या भाषेत म्हणजे देवनागरी लिपीमध्ये आपण लिहून काढायचं. आणि मग म्युझिक डायरेक्टर किंवा कवी सांगतात की हा उच्चार असा आहे किंवा इथे जरा सॉफ्टली म्हणा, इथे जरा आघात करून म्हणा, असं सांगतात ओव्हरऑल. आणि आपल्याला मूड कळतो चालीवरून कसं आहे गाणं ते. त्यामुळे नवीन सिंगर्सनासुद्धा सहज जमू शकतं, हे एवढं काही कठीण नाही आहे हे. तर बघा प्रेक्षक, म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये जर का संधी मिळत नसेल किंवा खूप स्पर्धा असेल तर काही निराश व्हायची गरज नाही. आता उत्तराताईंनी जसं सांगितलं ते फक्त टेक्निक आत्मसात करून तुम्ही एक नवीन वाट म्हणजे ट्राय करू शकता. बरं, तुम्ही अनेक अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं आहे, पण एका अभिनेत्यासाठी देखील तुम्ही पार्श्वगायन केलेलं आणि ते म्हणजे सचिनजी आणि चित्रपट होता अशी बनवा बनवी. तर कसा काय अनुभव राहिला तो? छान अनुभव होता. ते अनुराधाने मी गायला आणि अरुणजींचंच त्याला संगीत आहे. तर ते सचिनजी स्वतः एक डायरेक्टर, उत्तम ॲक्टर, आणखीन डान्सर आहेत. तर त्यांना स्टेप्स वगैरे सुचत असतात. आत्ता पण मी रिसेंटली त्यांचं नवरा माझा नवसाचं, रिसेंटली म्हणजे झाली 8-10 वर्ष झाली असतील, मला आता एक्झॅक्ट हे आठवत नाही वर्ष. पण ते गाणं त्यांनी मला सांगितलं होतं, फोन आला होता मला त्यांचा की मला तुमच्याचकडनं घ्यायचं आहे, चला जेजुरीला जाऊ. तर मी तिकडे गेले. मग चाल मी तिथेच पिकअप केली, अशी रिहर्सल वगैरे काही नव्हती. तर तिकडे पिकअप केल्यानंतर मी आर्टिस्ट रूममध्ये गात होते आणि ते होते रेकॉर्डिंग रूममध्ये. तर प्रत्येक लाईनीला ना ते डान्स करत होते. त्यांना नवीन 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 स्टेप्स सुचत होत्या. आणखीन म्हणजे मला आश्चर्य वाटलं की त्यांना प्रत्येक ओळीला त्यांना स्टेप्स सुचत आहेत, याचं मला आश्चर्य वाटलं. आणि ते आनंद घेत होते त्या डान्स करण्याचा असं. आणि मध्ये मला 50 वर्ष पूर्ण झाली माझ्या करिअरला, तेव्हा ऑर्गनायझर्सने एक मोठा इव्हेंट केला होता पार्ल्याला, दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियमला. तर सचिनजी पण बरेच सिंगर्स आले होते, आणखीन सचिनजी पण आले होते. तर सचिनजींनी असं सांगितलं की तुम्हाला खोटं वाटेल की मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासात एका पुरुषाला बाईनी प्लेबॅक दिला आहे असं. आणि ते हे गाणं आहे कुणीतरी येणारं गं, असं त्यांनी सांगितलं. ते सगळे लोक हसायला लागले. पण
आता तुम्ही सचिनजीचा विषय काढला आहे तर मला आठवतं ते कुठेतरी म्हणाले पण होते की तुम्ही त्यांच्यासाठी फार लकी आहात, कारण त्यांचे ते गाणं आणि ते चित्रपट हे तुफान चाललेत. कसं पाहते या स्टेटमेंटकडे? नाही, मला नाही माहिती की मी लकी आहे की नाही. त्यांनी म्हटलं असेल कुठे, मला माहीत नाही. पण त्यांच्या गायलेत मी. इवन महेश कोठारे, आणखीन सचिनजींच्या पिक्चर्सना मी गायलेत गाणी. कारकिर्दीला 53 वर्ष झालीत. कसं पाहता मागे वळून? काही खंत वर्ष झालीत तर 53 वर्षाचा कालावधी असा सर करून जेव्हा डोळ्यासमोर येतो तर काही खंत, काही म्हणजे कुठे असं जाणवतं की मी कदाचित हे करायला हवं होतं, काही उणीवा, काही पॉझिटिव्हिटी, काही निगेटिव्हिटी जाणवते का? कसं पाहता त्या सरता काळाकडे? नाही, मला अशी काही खंत वाटत नाही, कारण माझ्या मुळातच खूप एक्सपेक्टेशन नव्हत्या. आणि मी अशी मला रेकॉर्डिंग मिळावीत म्हणून त्याच्यासाठी पॉलिटिक्स किंवा प्रयत्न मी काही केलेले नाहीत. मला जे काय मिळालं ते आपोआप मिळत गेलं आणि त्याच्यात मी खूप आनंदी आहे. आणि मला हे आनंद आहे की मी काही पॉलिटिक्स वगैरे खेळले नाही ह्या इंडस्ट्रीमध्ये. आपोआप मला सगळी मिळत गेली आणि जे मिळालं त्याच्यात मला समाधान आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं कितीतरी गोष्टी, जेव्हा मी खूप रेकॉर्डिंग्स गात होते तेव्हा मला शिकवण्याचं काम करता येत नव्हतं. आता जरा रेकॉर्डिंग्स कमी आहेत तर मी शिकवण्याचं काम करते. पुढच्या पिढीला मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून देते. ह्याच्यात मला खूप आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की देवाने मला कलाकार म्हणून घडवलं आहे ना, हे देवानीच माझ्यावर खूप उपकार केलेत असं मला वाटतं. की कलाकाराचं आयुष्य कसं चांगलं जातं, गाण्यामध्ये वगैरे एक मनाला समाधान असतं. आणि कला ही अशी गोष्ट आहे की आपण एकटे असलो तरी आपल्याला आनंद मिळतो, आपण 10 जणांच्यात असलो तरी त्याचा आनंद मिळतो. आपण अगदी जीवनाच्या एंडपर्यंत आपल्याला कला साथ करू शकते. म्हणजे गाणं स्पेशली एंडपर्यंत आपल्याला साथ करू शकतं. आणि त्याच्याबद्दल मी देवाची कायमच ऋणी आहे. बरं, तुमच्या वेळेला असं होतं की तुम्हाला डबिंगची गाणी गायला लागायची, म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्षच फक्त मी डबिंग त्यांची केली इतरांसाठी. मग डायरेक्ट मलाच मिळायला लागली रेकॉर्डिंग्स. पण ते पण जरूर असतं, स्टेप बाय स्टेपच पुढे जायला होतं ना माणसाला. पण तेव्हा नवीन गायकासाठी तो एक एव्हेन्यूज होता की असं करता येईल. पण आता असं झालं की तरुण गायक, नवीन गायक, लहान मुलं यांच्यासाठी एव्हेन्यू म्हणजे टी व्हीवर चालणाऱ्या ज्या स्पर्धा असतात. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे त्याबद्दल? रियालिटी शोजमध्ये खूप चांगले आवाज आहेत आणि त्यांना काही जणांना मिळतो आहे पण चान्स. पण सगळ्यांना मिळतो असं नाही चान्स. पण मला असं वाटतं की त्या म्हणजे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी ना विचार करावा की आपला आवाज कशासाठी योग्य आहे. प्लेबॅक सिंगिंगला योग्य असेल ना तरच चान्स मिळू शकतो. आणि ते पण नशीब पण पाहिजे तरच मिळू शकतो. आणि म्हणजे दिला चान्स तर त्याचं सोनं करण्याची म्हणजे तयारी पाहिजे. कित्येक वेळा काय होतं, ह्या रियालिटी शोजमध्ये लोकांनी ऑलरेडी फेमस केलेली गाणी ते गातात. पण त्यांना जेव्हा स्वतंत्र गाणं मिळेल तेव्हा ते कसे आपल्या स्टाईलनी गातील हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. आणि आता काय होतं, एवढी कॉम्पिटिशन झाली. आमच्या वेळी खरंच एवढी कॉम्पिटिशन नव्हती, त्यामुळे आम्हाला मिळत गेलं. पण आता कॉम्पिटिशन खूप आहे. त्यामुळे एका पिक्चरमध्ये सुद्धा अनेक गायक असतात, गायिका असतात. तर त्यामुळे त्यांना करिअर करणं कठीण आहे असं मला वाटतं. म्हणजे होते आता. आणि एखाद्या वेळी एखादं गाणं हिट झालं तर नक्कीच फरक पडतो गाणं हिट झालं की. पण हिट नाही झालं तर तुम्ही मागे राहता. किंवा जोपर्यंत ते रियालिटी शो चालू असतं त्याच्यानंतर थोडे दिवस त्यांचं चांगलं राहतं. पण नंतर पुढचं पर्व सुरू झालं की आधीच्यांना विसरलं जातं. म्हणजे मी सगळ्यांच्याच बाबतीत नाही म्हणत आहे, कित्येक जणांना मिळतं. पण कित्येक जण चांगली आर्टिस्ट पुढे आले आणि त्यांच्याकडे कामं आहेत. पण त्यांनी पण आपल्या आवाजाची जात ओळखून करिअर करावी. एखाद्याचा नाट्यसंगीताचा आवाज असेल तर त्याला पिक्चरमध्ये नाही मिळणार चान्स. क्लासिकल चांगला असेल तर क्लासिकलमध्ये त्यांनी करिअर करावी असं मला वाटतं. बरं, आम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये येतो तर आम्ही फिरायला जातो, आम्ही गाणी ऐकतो, आम्ही फिल्म पाहतो. उत्तरा केळकर जेव्हा स्ट्रेसमध्ये येतात तेव्हा त्या काय करतात? नाही, मी गाणीच म्हणते, रियाज करते, काहीतरी देवाचं म्हणते, असंच करते मी. किंवा गप्पा टप्पा करते, फोन करून मैत्रिणींना गप्पा मारत बसतो. तुम्ही म्हणालात की 53 वर्षाचा कालावधी म्हणजे तुम्हाला इथे तुमचं करिअर आहे 53 वर्षामध्ये. या 53 वर्षामध्ये एखादं असं गाणं तुम्हाला वाटलं हे गाणं कदाचित मला मिळालं असतं तर, असं काही झालं आहे का? तोच किस्सा मी सांगेन की अरुण पौडवालजींनी मला सांगितलं होतं. एकदा रिहर्सलला गेले होते त्यांच्याकडे पिक्चरच्या गाण्याच्या. तेव्हा म्हणाले एक ड्युएट आहे करायचं. तर पण एक नवीन मला पिक्चर मिळालं आहे तर ड्युएट एक करायचं आहे. तर पण प्रोड्युसर म्हणतो आहे अनुराधालाच घेऊया.
पण मला असं वाटतं की तुझ्या आवाजात हे गाणं चांगलं वाटेल, तर मला तुझ्याकडनं घेण्यात इंटरेस्ट आहे. पण काही मी तुला सांगतो. आणि मग त्यांचा फोन आला की सॉरी उत्तरा, मग प्रोड्युसरने अनुराधाच्यासाठीच इन्सिस्ट केला आहे, त्यामुळे मी तिच्याचकडनं घेतो आहे. तर मला हळहळ थोड्या वेळापुरती वाटली, पण जास्ती हळहळ कधी वाटली की जेव्हा मला कळलं की ते किशोरदांबरोबर गाणं होतं, तेव्हा मात्र मला खूप हळहळ वाटली की अरे, एक किशोरदांबरोबर एक आपलं ड्युएट झालं असतं ते कायमचं राहिलं असतं. पण त्याच्यानंतर काही दिवसातच मला किशोरदांबरोबर गाण्याचा चान्स मिळाला. कारण बप्पीजींच्या कार्यक्रमात कलकत्त्याला मोठ्या स्टेडियममध्ये कार्यक्रम होता आणि त्यांचे मोठेच असायचे कार्यक्रम, नेहमी भव्य दिव्य असेच असायचे. तर तिकडेच मला म्हणाले की आज किशोरदांना आम्ही बोलवलं आहे, तर 2 ड्युएट्स तू त्यांच्याबरोबर गा स्टेडियममध्ये. आणि मी ती गायले आणि किशोरदांना पण आवडली ती गाणी. अर्थात रेकॉर्डिंग गाणं वेगळं, रेकॉर्डिंग हे परमनंट तुमचं आयुष्यभर होतं. प्रोग्राम काय तेवढ्या वेळापुरता असतो. पण मग अशीच दुधाची तहान मी ताकावरती भागवली. बरं, आम्ही असं ऐकलं, इवन आशाबाईंनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं की त्या डबिंगचं गाणं गाऊन जायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी काही तासाने किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा जायचं असायचं तर ते परमनंट गाणं दुसऱ्याच कोणाच्या तरी वाटेला जायचं. तर अशी काही लपवाछपवी असे काही म्हणजे गाणं चोरणं म्हणा किंवा काही असं वाईट अनुभव तुम्हाला आला का म्हणजे तुमच्या गाण्याच्या बाबतीत? म्हणजे एखादं गाणं तुम्ही गाऊन गेलात परमनंटली, तुमचं गाणं म्हणून तुम्हाला सांगितलं आणि नंतर तुम्हाला थोड्या दिवसांनी की नाही ते गाणं आपल्याकडे नाहीच आहे, ते कोणी दुसरंच गाते, असं कधी? नाही, मला असं काही अनुभव आला नाही कधी. असा कधीच नाही आला अनुभव. जी माझी घेतली गेली ती ठेवली गेली गाणी. कारण आशाबाईंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं की त्या जेव्हा गायचं एखादं गाणं तर कोणीतरी मग ते गाणं काही तासांमध्ये बदलून स्वतःच्या आवाजामध्ये ते फायनल करायचं, म्हणजे निर्माता, दिग्दर्शक म्हणा का संगीतकारांना. तर तसं काही तुम्ही माल प्रॅक्टिस बघितली का? नाही नाही, मी असं काही, आणि मी या भानगडीतच जास्ती पडत नाही. मी माझं काम करायचं, घरी यायचे. कुठेही मी गेले, प्रोग्रामला गेले, माझं काम झालं, घरी आलं. रेकॉर्डिंगला गेले, माझं काम झालं, घरी आले. आणि मला घरात राहायला आवडतं. म्हणजे घरगुती लाईफ मला आवडतं. तर त्यामुळे गाणं गाण्याच्या जागी घरच्या घरी मी आपलं माझं काम बिम असंच माझं आयुष्य आहे. तुमची हिंदी कारकीर्द त्या मनाने उशिरा सुरू झाली, तर कसा होता अनुभव एकंदरीमध्ये? नाही, हिंदी त्या मनाने मी कमीच गायलेली आहे हिंदीमध्ये. पण हिंदीत काय असतं, तुम्हाला एखादं पिक्चरची सगळी गाणी मिळाली तर एखादं हिट होऊ शकतं. तशी काय सगळी गाणी मला एखाद्या पिक्चरची मिळाली नाहीत, हे एक. आणि दुसरं म्हणजे कोणतरी गॉडफादर लागतो हिंदीमध्ये, कशाच्या तरी रूपाने लागतो. एखादा म्युझिक डायरेक्टर म्हणा किंवा एखाद्या कॅसेट कंपनीचा मालक म्हणा. हे जर गॉडफादर तुमच्या पाठी असेल तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. बरं, मग तुम्हाला ती खंत राहिली का की तुम्हाला हिंदीमध्ये नाव कमावता आलं नाही, किंवा म्हणजे मराठीमध्ये उत्तरा केळकर ते गाणं ते गाणं ते गाणं असं चांदणं असं पसरत जातं, असं वलय येत जातं, तसं हिंदीमध्ये झालं नाही, याची खंत राहिली का तुम्हाला? मला अजिबात अशी काहीच, मी मगाशीच सांगितलं ना, मला काही खंत नाही. कारण त्याच्यासाठी मी काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत. मला जेवढी फोनवर आली गाणी तेवढी मी आयुष्यात गायली आणि त्याच्या बाबतीत मी जास्ती ॲम्बिशन पण ठेवलेली नाही. जे आहे तेच मला पुष्कळ होतं आणि मी बिझी राहत होते. मुख्य म्हणजे फक्त पिक्चरची गाणी गाणं हे माझं ध्येय नव्हतं. मी प्रायव्हेट पण पुष्कळ गात होते, मी कॅसेट्सना पुष्कळ गात होते, प्रोग्राम्स करत होते, शिकवत होते. हे सगळं करून मी बिझी राहत होते. त्यामुळे मी काय असा विचार करायचे नाही कधी. तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये गायला आहेत, म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीमधलं बोलायचं झालं तर दोन्ही इंडस्ट्रीमध्ये ॲज अ गायिका म्हणून तुम्हाला काय फरक वाटला? हिंदीमध्ये शो ऑफ वगैरे हे प्रोग्राम्सना आणि वगैरे, म्हणजे तिथे खूप फॅशन शो ऑफ हे. त्या मानाने मराठी इंडस्ट्री फार साधी आहे. त्यामानाने ॲक्ट्रेसेस इथल्या पण साध्या असतात, तशा येतात रेकॉर्डिंग्सना वगैरे यायच्या ना, म्हणजे साधेपणाने यायच्या हिरोज पण हिंदीचं ग्लॅमर वेगळं आहे ना, आणि ते नॅशनल काय इंटरनॅशनल लेवलला जातं. त्यामुळे कुठली अशी अभिनेत्री की तुम्हाला वाटलं की तिच्यासाठी मी पार्श्वगायन करायला होतं, मराठी किंवा हिंदीमध्ये, असं कोणी आहे का? आणि कुठलं गाणं होतं ते? नाही, असं काही मला वाटलेलं नाही आहे. पण कधी कधी कित्येक वेळा काय असतं माहिती आहे, पिक्चरचं गाणं रेकॉर्डिंग होतं ना, तेव्हा आधी नेहमी गाणी रेकॉर्ड होतात आणि नंतर पिक्चरचं शूटिंग चालू होतं. त्यामुळे कित्येक वेळा माहिती पण नसतं की हे गाणं कोणाच्यावरती पिक्चराईज होणार आहे, हे पण माहिती नसतं कित्येक वेळा. ते रिलीज पिक्चर झाल्यानंतर कळतं की ह्या ॲक्टरने काम केलं आहे, ह्या ॲक्ट्रेसने काम केलं आहे, हे नंतर कळतं कित्येक वेळा. आता काय म्हणजे काय सुरू आहे सध्या, किंवा आगामी काय तुमचे येणारे प्रोजेक्ट्स वगैरे काय आहेत?
नाही, आता काय माझं वय केवढं आहे, तर त्यामुळे असे काही जास्ती म्हणजे प्रोग्राम्स चालू असतात अधूनमधून बस, आणि मुलाखती वगैरे चालू असतात. त्याच्यानंतर माझं मेन शिकवणं असतं, ते शिकवणं पुष्कळ प्रमाणात चालू असतं. हां, आणि मध्यंतरी काही वर्ष मी सलाम आशा म्हणून आशाबाईंवरच्या गाण्यांचा कार्यक्रम हिंदी कार्यक्रम करत होते. आणि एक त्यांची व्हर्सिटॅलिटी, एक आपल्या गळ्याला एक एक्सरसाइज व्हावा या दृष्टीने मी गाणी बसवत होते आणि त्याचे मी प्रोग्राम्स करत होते. पण आता करत नाही, आता माझ्या वयाप्रमाणे मला ते एवढं झेपत पण नाही. त्यामुळे पण अजूनही मी बिझी आहे. माझे ट्युशन्स म्हणा किंवा बाहेर माझे छोटे मोठे कार्यक्रम म्हणा, याच्यात मी बिझी आहे. आणि बाकीचं सगळं घरातलं पण असतं ना, सगळं बँकेचे व्यवहार हे ते सगळं बघणं, मध्ये मध्ये लोणावळ्याला जायचं, आपल्या प्रॉपर्टीजची काही कामं असतात, ते चालूच असतं. तुम्ही त्या मानाने आशाबाईच्या क्लोज आहात, तर आशाबाईंचं एखादं तुमच्या जवळचं गाणं? आशाबाईंची काय सगळीच जवळची आहेत गाणी माझ्या आई, मी खरंच क्लोज आहे त्यांना. आणि त्यांनी म्हणजे जेव्हा मी सांगितलं त्यांना मी सलाम अशा कार्यक्रम करते तुमच्यावर, तर म्हटलं मला आशीर्वाद द्या, आणि म्हटलं तुम्ही 100% जी अगदी परफेक्ट गाणी गाऊन ठेवलेत, त्याच्या 1% पण म्हटलं मला येणार नाही, पण 1% जरी आलं तरी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी समजेन. पण त्या म्हणजे नाही नाही, रिहर्सल करून तू चांगली गाशील, मला बोलव कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला. म्हटलं नाही, मला तुमच्यासमोर गाण्याचं डेअरिंग नाही होणार, असं मी त्यांना म्हटलं. त्यांचं एखाद्या गाण्याच्या 4 ओळी गाऊ शकतो किंवा 2 वेगवेगळ्या गाण्याच्या? एकच थोडंसं म्हणते. चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, जहर भी चाह अगर पीना तो पीने ना दिया, चैन से हमको कभी. म्हणजे आता तुमचा आवाज म्हणजे एक तसूभर देखील हे वाटत नाही की त्याला आशाबाई नाही आहेत, आणि इतक्या तुमच्या आवाजातलं मार्दव्य आहे की म्हणजे दिलखेच, म्हणजे अगदी मन तृप्त केलं तुम्ही. बरं, या आम्हाला आता आणखीन एक अशी लालच आली आहे की लताबाईंना सगळेच फॉलो करतात, त्यांची गाणी किंवा त्यांचं करिअर, त्यांचं स्ट्रगल, सगळे लोक दे लुक अप टू हर करिअर अँड द ग्रोथ ऑल्सो. तर अशा वेळेला लताबाईंचा एखादा काही किस्सा तुम्ही भेटलात का? कशा होत्या त्या ॲज अ गायिका, किंवा तुम्हाला काही गाण्याची संधी मिळाली का त्यांच्याबरोबर? त्यांच्याबरोबर गाण्याची नाही मला संधी मिळाली, पण त्यांच्याबरोबर माझी रिलेशन्स चांगली होती. एक माझा भाचा होता, तर त्याचं किडनी ट्रान्सप्लांट, म्हणजे 98मधली गोष्ट मी सांगते हां, 1998. तर त्यांच्यात मनाचा मोठेपणा मी सांगते लताबाईंच्या. तर तो आजारी होता आणि म्हणजे पैशांची खूप जरूर असते ना, किडनी ट्रान्सप्लांट वगैरे म्हणजे फार मोठं ऑपरेशन असतं. तर मी पण त्याच्यासाठी मी पण दिले होते, त्याला डोनेट केले होते, पण आणखीन पण मी जमवत होते पैसे. तर हृदयनाथ मंगेशकरांना कळलं की मी कोणासाठी तरी म्हणजे माझं कोणतरी आजारी आहे आणि मी पैसे गोळा करते. तर त्यांचा आपणून मला फोन आला हृदयनाथजींचा, आणि ते म्हणाले आमचे लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे आम्ही करू मदत. तर त्यांनी चांगली मदत केली. म्हणजे हा लताबाईंच्या मनाचा मोठेपणा आहे खरंच. लताबाईंचा विषय निघाला आणि गाण्याच्या 4 ओळी ऐकल्या नाहीत तर मला सुद्धा अतृप्त वाटेल. कुठलंही त्यांचं गाणं जे तुमचं. सर्दी झाली तरी मी आपली 2-3 तुम्ही डायरेक्ट मला हे नका घेऊ. हां हां, नाही कळतोय. मला सर्दी झाली, मला गाता येते, सकाळपासून मला एवढ्या शिंका येत आहेत, एवढं फिवरिश वाटतं, मला काही झालं तरी आज कॅन्सल करायची नव्हती. हां, लताबाईंचं नको. नाही म्हणजे गाणं त्यांचं ओके, ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊ. हे काय, हे निघणार? हो, हे एडिटमध्ये निघेल. हे आपण रेकॉर्ड होतं आहे पण ते निघून जाणार. 53 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप गाणी गायली तुम्ही, भरपूर, म्हणजे 500च्या आसपास गाणी, अनेक विविध भाषा. 450च्या वर मी चित्रपट गायलेत, म्हणजे गाणी कितीतरी, आणि कॅसेट 650च्या वर कॅसेट्स आणि CDज आहेत माझ्या. म्हणजे एवढा मोठा कारकिर्दीचा टप्पा असताना उत्तरा केळकर या गायिकेला स्वतःचं कोणतं गाणं आवडतं? आणि मला त्याच्या 2 ओळी फक्त गाऊन पाहिजे होत्या. नको आता मला, कारण मला कफ पण येतोय घशामध्ये, मी आपलं कसं बसं गायले माहिती. आणि 2 ओळी असं काय, आता काय कुठच्या मला आता आठवत पण नाही आहेत काय. तुमचं जे तुमचं स्वतःचं गाणं आहे.
अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला. उत्तराताई, म्हणजे तुम्ही आमची मुलाखत एवढी समृद्ध केली. तुमचा 53 वर्षाचा जो एक कारकिर्दीचा स्ट्रगल आहे, प्रवास आहे, इतका समृद्ध करणारा आहे. आणि मला पक्की खात्री आहे की प्रेक्षकांना देखील उत्तरा केळकर यांच्याबद्दल बरीच सारी माहिती, त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत, की आता फावल्या वेळात काय करतात, त्यांचं करिअर कसं सुरू झालं, त्यांची आवडती गाणी, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले विविध टप्पे हे तुम्हाला जवळून पाहायला ऐकायला मिळाले असतील. आणि मला तुम्ही ही नक्की मुलाखत तुम्हाला कशा प्रकारे आवडली ते नक्की कळवा आम्हाला. आणि उत्तराताई, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.